तो हॅलो गाईज, आपला जी हिंडता फिरता ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर चला बघूया आपण पैठणी साडी कशी तयार होती ते। ही आहे ऑल ओव्हर हँडलूम पैठणी। पूर्णपणे ही साडी पूर्ण साडीवर ही डिझाईन असते। बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर अशी डिझाईन आहे साडीची। पूर्ण साडीवर डिझाईन असते या। तर नमस्कार दादा। एवढे व्हिडिओ काढत तर अजून एकदम ब्लॉग झाले असते, तुझी माहिती आहे का? तर ह्या साडीला तयार व्हायला किती दिवस लागते भाऊ? हा, 4 महिने। 4 महिने लागते का? आणि ह्या साडीचं पूर्ण काम हाताने बनवलं केलं जातं का? हो। तर बघू शकता किती सुंदर असं काम आहे आणि पूर्ण काम असं हे हाताने केलं जातं। बघू शकता तुम्ही किती बारीक अशी ही डिझाईन आहे आणि पूर्णपणे हे काम हाताने केलं जातं। याच्यात मशीनचा काही उपयोग नाही। त्यामुळे या साडीची किंमत खूप महाग असते। मेहनत पण तेवढी या साडीमध्ये। केसवानी बारीक तार आहे असा, तुम्हाला तार दाखवतो, हे बघा, हा केसवानी बारीक तार आहे, तुम्हाला दिसणार। हा हे बघा, या तारांमधनं ही पैठणी साडी तयार होते। सुंदर असं काम आहे आणि बघू शकता मशीन वगैरे कुठेही नाही आहे हँडलूमला। बघू शकता तुम्ही, मशीन वगैरे कुठं नाही आहे, फक्त पंखा आहे मशिनरी। बाकी या साडीला कुठल्याही प्रकारची मशीननी काम केले जात नाही। म्हणून येवला पैठणी ही ब्रँड आहे। ब्लॉग काढ ना.